एक प्रेझेंटेशन रोहित पवारांनी दिलं आणि त्यानंतर जे आहे ते याच्यावरती गुन्हा दाखल करावी म्हणून काल रोहित पवार आहे ते मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते, मात्र त्यांचा गुन्हा त्या ठिकाणी नोंदवून घेतला नाही आणि आज या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार पोहोचलेला आहे। साधारण 20 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी घाला रोहित पवार या ठिकाणी पोलिसांशी चर्चा करतायत। यातून नेमकं खरं तर काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं नाही। रोहित पवार तक्रार देणार, ते पोलीस स्वीकारणार का किंवा रोहित पवारांच्या मागणीप्रमाणे गुन्हा दाखल होणार का, ही सगळ्यात महत्त्वाची बाब असणार आहे। आतमध्ये चर्चा सुरू आहे कशा पद्धतीने रोहित पवार पोलिसांना समजावून सांगतायत की कशा पद्धतीने हा गुन्हा दाखल होऊ शकतो, मात्र दुसरीकडे पोलीस जे आहेत ते त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत आणि त्यानंतर जे आहे ते पुढची जी कारवाई आहे ती केली जाईल। मात्र असं जरी असलं तरी कार्यकर्ते अगदी सकाळी साधारण 8:30 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला आहेत आणि घोषणाबाजी केली आहे। विविध फलक जे आहेत ते बारामतीकरांनी हातामध्ये घेतलेले आहेत आणि लोकांचं म्हणणं असं आहे की एकदा ती चौकशी व्हावी, सत्य काय आहे ते लोकांपुढे यावं। मात्र दुसरीकडे रोहित पवारांची मागणी आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ती चर्चा सुरू आहे। आता चर्चांती काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर ज्या दिवशी अजित पवारांवरती या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या दिवशी राजेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील या ठिकाणी पोलिसांना येऊन भेटले। खरं तर ज्या दिवशी अजित पवारांचा मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार झाले त्या दिवशी मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये तैनात करण्यात आला होता आणि या ठिकाणी जे आहे त्याचे आभार चांगल्या प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी व्यवस्था केली अशी जी आहे ती मागणी या ठिकाणी जी आभार मानण्यासाठी आले होते। मात्र यावेळेस जी आहे ती चर्चा या संदर्भात देखील करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय की त्याच वेळेस रोहित पवारांनी संशय व्यक्त केला होता की याची चौकशी कशा पद्धतीने झालं, कशा पद्धतीने अपघात झाला याची माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतली जात होती। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल काका, तुम्ही या ठिकाणी आलेलात, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी की ही भाजप सरकारमध्ये गृहमंत्री खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, तरी ही काय गुन्हा नोंद करून घेत नाहीत। तरी लवकरात लवकर दादांच्या विरोधात ज्यांनी षडयंत्र रचले त्यांच्या विरोधात ही गुन्हा नोंद करून घ्यावा एवढीच बारामतीकर म्हणून एक मागणी आहे। तर मागणी आहे बारामतीकरांची किंवा कार्यकर्त्यांची, या ठिकाणी अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी हा आमचा लढा आहे। जोपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी जी आहे ती मागणी आहे। आतमध्ये पोलिसांशी चर्चा करता आहेत रोहित पवार आणि नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसं जरी असलं तरी कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी, घोषणाबाजी केली जाते। अगदी 1 तासापासून पेक्षा जास्त कालावधी झाला या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। खरं तर अजित पवारांचं आणि बारामतीकरांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे। अजित पवारांनी कुठली जरी भूमिका घेतली तरी बारामतीकरांनी त्यांची साथ सोडली होती आणि बारामतीचा ज्या पद्धतीने अजित पवारांनी विकास केला आणि तो तसा आमचे अजित पवार बारामतीकर खरं तर राज्यभरात मिरवायचे आम्ही अजितदादांच्या बारामतीचे किंवा शरद पवारांच्या बारामतीचे म्हणून, आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला। त्याच्यामुळे अगदी ज्या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांची जे आहे ते भावना आहेत आणि घोषणाबाजांनी हा जो परिसर आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो। अजित पवार अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल काका, या ठिकाणी मोठा जे आहे ती घोषणाबाजी? आमची एकच मागणी, प्रत्येक महाराष्ट्राच्या मनामनात जनतेच्या मनात आमचे अजितदादा होते। प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेची एकच भावना आहे की त्यांचे CCTV फुटेज मिळावे, देवगिरी असेल, तुमचं विमानतळाचं असेल, आणि निपक्षपातीपणे महाराष्ट्र सरकारने या राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे आणि आमच्या अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे। खरं तर अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे असं जे आहे ते सांगितलं जाते आणि त्यांची मागणी आहे की याची CCTV फुटेज झालं। खरं तर हे प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुरुवातीला अपघात वाटला, मात्र त्यानंतर जे आहे ते सातत्याने संशय व्यक्त केला गेला आणि त्यानंतर जो आहे तो हा आता घातपात असल्याचं जे आहे ते साधारण बोललं जाते। त्याच्यामुळं हा जो आहे अपघात नसून घातपात आहे सांगितलं, त्याच्यामुळे याची चौकशीची मागणी केली जाते आणि या ठिकाणी गेल्या साधारण 25 ते 30 मिनिटापासून रोहित पवार आणि युगेंद्र पवार, राजेंद्र पवार जे आहेत ते आतमध्ये बसलेला आहेत। दुसरीकडे अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी देखील चौकशीची मागणी केलेली आहे। एकीकडं या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर आणि या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो की कार्यकर्ते सत्य जे आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे अशी जी भूमिका आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे
तर आपण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं रोहित पवार जे आहेत ते विमान कंपनीवरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने न्यायाची मागणी करतात. कालच मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार गेले होते आणि त्यामध्ये तक्रार जी आहे ती दाखल करण्याची जी आहे ती मागणी केली होती आणि या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेतली नाही. तक्रार घेतली मात्र त्यांचं म्हणणं होतं की गुन्हा दाखल जे आहे तो करावा, मात्र त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही. मात्र या ठिकाणी जरी असलं तरी या ठिकाणी जे आहे ते रोहित पवार पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्याची मागणी केली जाते आहे की गुन्हा दाखल करावा, DGCA विरोधात गुन्हा दाखल करावा. दादा काय मागणी? आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. 1 महिना होऊन देखील आमच्या मनाला समाधानकारक असं उत्तर मिळत नाहीये. 10 प्रश्न उपस्थित केले जातात, 10 शंका उपस्थित केल्या जातात. रोज बारामतीकर उठतो एक नवीन शंका घेऊन. आमच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. आज या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सत्य सर्व बारामती समोर आलंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आज अजितदादांना जाऊन 28 दिवस झाले. रोहित दादांनी प्रश्नाची सरबत्ती केली आहे, तरी पण देखील एकाही प्रश्नाचं रोहितदादांच्या ह्या सरकारला उत्तर देता आलं नाही आणि त्याच्यामुळे या सरकारचं पूर्णपणे अपयश आहे. आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर बारामतीकर काय आहेत हे संबंध महाराष्ट्राला कळेल आणि गुन्हा दाखल होत नाही पर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. काय सांगाल या ठिकाणी घातपात असलं? खरं तर आज आमचं नेतृत्व, आमचा जे बाप माणूस आहे हा आमच्यातून हरवला गेलाय आणि ह्या बरोबर आहे. कंपनीवर तुम्ही या प्रतिक्रिया जाणून घेताय. खरं तर अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हे अजूनही या कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाहीये आणि तीच ही भावना या सगळ्याच प्रतिक्रियांमधून आपल्याला दिसून येते. तर याच संदर्भामध्ये संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सहकारी संशयास्पद अपघातात गमावला, सरकारला गांभीर्य नाही, अशी प्रतिक्रिया ही खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. सरकार प्रकरण हलक्यात घेतंय, हे गंभीर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तक्रार दाखल करून घेत नाही म्हणजे काही लपवत आहात, असं देखील संजय राऊत यांनी या सगळ्याच प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात.